गरुडेश्वर जवळ जातोय, मयाच्या किनाऱ्यावरून चालतोय, मयाच्या किनाऱ्यावर आनंद आम्ही घेतोय. अशी ही पगदंडी, ही अगस्त्य मुनीची तपोभूमी जी गरुडेश्वरच्या बाजूला आहे. ह्या महादेवजींचं नाव आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर. मयाच्या किनाऱ्यावरच हे पावन अशी तपोभूमी आहे. नर्मदेश्वर गाव में अगस्तेश्वर नाम का एक शिवालय है. समोर आपण बघताय तर ते अश्विनी कुमारजींचं जे मंदिर आहे. आपण दक्षिण तटावर मागील आठवड्यामध्ये तिथून दर्शन घेऊन गेलोय. तर ते बघतायत अश्विनी कुमारजींचं मंदिर. हे उत्तर तटावरती आहे आणि ते आहे दक्षिण तटावरती. पावन असं हे तीर्थ, सुंदर असं मैया इथे वाहताना दिसते. खळखळणारं हे पाणी. नर्मदे हर आपण बघतायत हा गरुडेश्वरचा चेक डॅम आणि ही मैया खाली वाहते. असं सुंदर असं हे दृश्य मैयाचं. आणि आपण आता वर चालतोय तर ते गरुडेश्वर महादेव मंदिर. गरुडेश्वर हे विष्णूचे वाहन होते आणि गरुडाने इथं तपश्चर्या केली होती. तर त्या तपोभूमीवरती आपण चालतोय. तर आज आपण गरुडेश्वरजींचं दर्शन घेणार आहोत. आणि मागे जे बघतायत तर तिकडं इंद्र आणि वरुण देवांची तपोभूमी आहे. तर तिथे सुद्धा ज्यावेळेस इंद्राला शाप होता, भृगु ऋषींजींनी त्यांना शाप दिला होता. तर त्या शापाचं प्रायश्चित्त म्हणून त्यांना मयाच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करायला, तर त्यावेळेस त्यांनी त्या शापापासून मुक्त होण्यासाठी तिथं तपश्चर्या केली होती. समोरच्या याच्यावर दिसतोय तीरावरती मंदिर आहे. तर तिथं वरुणेश्वर आणि इंद्रदेव यांनी तपश्चर्या केली आहे. आणि ती तपोभूमी आणि इथं गरुडेश्वराची जी तपोभूमी मध्ये दोघांच्या मध्ये वाहते. तर ती मैया, ते दक्षिण तट आहे समोरील इंद्रेश्वर महादेव मंदिराचा आणि गरुडेश्वर महादेव मंदिराचा तट आहे उत्तर तट. तर आज आम्ही आज आपण गरुडेश्वर महादेवजींचं दर्शन घेणार आहोत. मैयाला महापूर आला होता, त्या पुरामध्ये असं हे अस्तव्यस्त झालेला हा परिसर. तर आम्ही आलोय आता गरुडेश्वर महादेव मंदिर. तर चालतोय वर. नर्मदे हर बाबाजी. तर हे जे विष्णू भगवानजींचे वाहन होते ते गरुडेश्वर, त्यांचं हे मंदिर अगदी पुरातन असं हे मंदिर आहे. आपण बघतोय तर हे गरुडेश्वर भगवानजींचं मंदिर. इथं गरुडेश्वरांनी तपस्या केली होती ते हे मंदिर. नर्मदे हर बाबाजी. तर आपण वरती चालतोय. ही गरुडेश्वराजींची तपोभूमी आहे. तर हे खूप पुरातन असं मंदिर. तर आपण बघतायत हे गरुडेश्वरजी महादेव मंदिर. हे युगाचं हे जुनं असं मंदिर. तर आज आपण त्याचं दर्शन घेतोय. तर आपण बघताय हे भगवान विष्णूजींचे वाहन गरुड महाराज यांचं हे मंदिर. खूप सुंदर असं हे मंदिर. गजासुर नामक राक्षस था ना, ऋषि मुनियों को त्रास देता था। तो यज्ञ कार्यों में बाधा जाता था, वैसे काम करता था। तो इनके त्रास से ऋषि मुनियों ने भगवान से प्रार्थना की। तो भगवान ने उनकी प्रार्थना सुनी और गरुड़ जी को कहा कि गजासुर नामक राक्षस है। उनको आदेश दिया। गजासुर नामक राक्षस गरुड़ेश्वर में आया और गजासुर नामक राक्षस और गरुड़ जी में भीषण युद्ध हुआ। और दोनों के बीच युद्ध हुआ तो 9-10 दिन हो गया। गजासुर परास्त नहीं हो रहा था। तब देवी देवताओं ने ऋषि मुनियों से प्रार्थना की, हे विष्णु भगवान से प्रार्थना की कि युद्ध का कल अंतिम दिन है, 10वां दिन है। तो गरुड़ जी को विष्णु भगवान ने शक्ति प्रदान किया। तो गरुड़ जी प्रभु की कृपा से रुद्र स्वरूप धारण कर लिया। युद्ध में गजासुर को परास्त कर दिया। फिर उनका रुद्र स्वरूप शांत नहीं हो रहा था। तब गजासुर का
सिर काट दिया हम्म और उनका हाड़ मांस सब खा गए गरुड़ जी। हम्म गजासुर के टुकड़े टुकड़े हो गए। हम्म फिर जब वो कड़ी काल का प्रारंभ हो गया तब ऋषि मुनि यह स्थल छोड़ के हिमालय में चले गए। हाँ हाँ फिर बारिश हुई तब उनका अस्थि है हाँ जो नर्मदा मैया में प्रवाहित हो गया। हाँ तब नर्मदा जी के प्रवाह में जाकर जब वो मिले नर्मदा जी से तो नर्मदा माता जी प्रकट हो गई हाँ और उनको बोले कि आपको क्या वरदान चाहिए। हाँ हाँ तो वरदान देने लगी। हाँ। तो गजासुर ने फिर वरदान मांगे। हाँ तो तीन या चार प्रकट हो गए। वरदान मांगने को कहा भोला ने। गजासुर 3 वरदान मांगे, 3। हाँ भोलानाथ है उनको वरदान दिया। हाँ गरुड़ जी का वध करके का हाड़ मांस भक्षण किया था। भोलानाथ गजासुर जी को नाम बदल दिया और गजासुर का नाम गजानन कर दिया, गजेंद्र कर दिया। फिर उसको उन्हें शिवलिंग की स्थापना कर भोलानाथ ने समझाया। गरुड़ जी ने उसका वध किया था, इसलिए गरुड़ेश्वर महादेव जी की स्थापना की। हाँ और गजासुर का जो करोट है हाँ वो करोटेश्वर में गिरा था, उसके लिए उसको करोटेश्वर बोलते हैं। और नारदेश्वर में नारद ने तप किया, वो नारदेश्वर बोलते हैं उसको। और गजानाथ अपने साथ शिवगण के साथ ऊपर ले गए उधर। अरे बाबा, हिमालय में ले गए उनके साथ में। हाँ। तो जब तक आप गरुड़ेश्वर महादेव, करोटेश्वर महादेव और नारदेश्वर महादेव की दक्षिण मुख से पूजा कीजिए तब जाके आपको उसका संपूर्ण फल मिलेगा। अरे दक्षिण मुख से, हाँ, तीनों मंदिर का। वो नारदेश्वर हो गया, करोटेश्वर हो गया और ये गरुड़ेश्वर महादेव। हाँ हाँ हाँ। तो ऐसा इसका ऐसा है, हाँ। और ये 5000 साल पुराना है। हाँ, जब वो ऋषि मुनि थे ना तब की बात है ये। तब की बात है। हाँ, तो ये गुजराती में लिखा है। तर ह्या बाबाजींना आपला आत्ताच जे नागेश्वर महादेव मंदिराचं जे पुरातन जे माहिती होती ती माहिती आपल्याला दिली आहे। तर नर्मदे हार आम्ही करोटेश्वर महादेव मंदिर जे गरुडेश्वरलाच आहे, एक पुरातन मंदिर असं हे मंदिर करोटेश्वर महादेव मंदिर। तर आम्ही गरुडेश्वरला तेथेही दर्शनाला आलो आहे। तर आपण बघताय तर हे खूप पुरातन असं शिवलिंग आहे, करोटेश्वर महादेव मंदिर म्हणून हे गरुडेश्वरला आहे। मी आत्ताच इथं दर्शन घेतलं आहे आणि बाहेर निघतो आहे। तर नर्मदे हार खूप पुरातन असं हे मंदिर। आम्ही आत्ताच गरुडेश्वरून आलो आहे। झरिया गाव जे समोरचा आश्रम जो लागतो आहे, तर तहसील आहे झडिया, जिल्हा आहे नर्मदा। आम्ही आत्ताच गरुडेश्वरून आलो आहे। तर तिथून 9 किलोमीटरपर्यंत वरती हा आश्रम आहे। खूप सुंदर अशी सुविधा आपण बघतायत। तर इथे हा आश्रम आहे आणि पुढं बघतोय तर हनुमान दादाजींचं मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे, पंचमुखी हनुमान मंदिर। आणि हे बघतायत हनुमान दादा, जे पंचमुखी हनुमान दादा आपण बघतायत। खूप सुंदर असं हे मंदिर, खूप सुंदर असं हे भगवान हनुमानजी। नर्मदे हार आपण बघतोय हा विशाल असा सरदार सरोवरातील पाट, जो इथून दक्षिण गुजरातमधून उत्तर गुजरातमध्ये नेलेलं हे पाणी खूप मोठं आहे। पाटाचं पाणी हे वाहतंय दक्षिण गुजरातमधून चाललंय ते उत्तर गुजरातकडे। हे आम्ही आता त्याला क्रॉस करून चालतोय मध्ये हार। असं आपण एक 5-6 किलोमीटर अंतर मागील आश्रमापासून पुढे आलो तर हा परत एक आश्रम लागतोय। तर हा इथून असा रस्ता फुटतोय। तर हा बोर्ड लावलेला आहे दरोली गुजरात येथून। तर आपल्या उजव्या हाताला वळायचं आहे पुढं नानी अंबाती गाव आणि तिथं मैयाचा आश्रम आहे। आपण आलोय जीवनपुरा अंबानी, जे नानी अंबाजीच्या नावाने ओळखलं जातं। तर तालुका छोटे उदेपूर जिल्हा।
नसवाडी तालुका, छोटा उदयपूर जिल्हा. तर आपण आज परिक्रमाचा माझा 26वा दिवस. तर मैयाने आज 36 किलोमीटर चालून घेतलं आहे आणि ह्या आश्रमावरती आम्ही आलो आहे. तर आपण बघताय हा आश्रम जो नानी अंबाजीच्या नावाने ओळखला जातो. खूप सुंदर असा आश्रम आहे. मागे जरा बघितलं तरी हे असं आजचा परिसर. जय मा अंबे, भोले बाबा सुद्धा इथं विराजमान आहे. तर हे असं मयाचं मंदिर, नानी अंबाजी हे गाव आपण बघताय. खूप सुंदर असं हे मंदिर, खूप प्रसिद्ध असं हे मंदिर आहे इकडच्या परिसरातलं. हे अंबाजी माताचं हे मंदिर आपण बघताय. खूप प्रसिद्ध असं हे मंदिर आहे.